आता अकोल्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे। अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स रंगतंय। अकोल्यामध्ये काल भाजप विरोधी पक्षांची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली आहे। शहराबाहेर असलेल्या सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही डिनर डिप्लोमसी पार पडली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, MIM, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष आशिष पवित्रकरांची उपस्थिती होती। 30 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महापालिकेमध्ये कोणतेच पद घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे। त्यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी पदं वंचित, ठाकरेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्षांना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। आपल्याला महापौर बसवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने बसवला पाहिजे त्याची ही चर्चा या ठिकाणी झाली। वाटप याचं तत्व काय असणार त्याची ही चर्चा या ठिकाणी झाली। त्याच्यामुळे मी असं म्हणेन की सकारात्मक चर्चा होती। तर अकोला महापालिकेमधलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे आणि मॅजिक फिगर कशी गाठण्यात आली आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अकोल्यामध्ये जागा एकूण आहेत 80 आणि बहुमताचा आकडा आहे 41। भाजपला सर्वाधिक 38 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते। त्याखालोखाल काँग्रेसचे 21 नगरसेवक निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक निवडून आलेला आहे। शिवसेनेचा 1 नगरसेवक विजयी झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत। त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक, वंचितचे 5 नगरसेवक, MIMचे 3 नगरसेवक आणि अपक्ष 2 नगरसेवक आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवत इतर सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि बहुमताचा आकडा त्यांनी पार केलेला आहे। त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी 41 या आकड्यासह। तर काँग्रेसचे 21 नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक, वंचितचे 5 नगरसेवक, MIMचे 3 नगरसेवक आणि त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आणि 2 अपक्ष असा बहुमताचा 41 आकडा गाठण्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना यश मिळालेलं आहे आणि आता सत्तेचा दावा ते करत आहेत आणि त्यामुळे भाजपला दूर ठेवण्यात ते यशस्वी ठरत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।